व्यापकः विश्वंभर व्यापकः विश्वंभर चराचर जाचिनी पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले अवघियांचा हाची ठाव अवघियांचा हाची ठाव देवी देव सकळ पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले तुका म्हणे न करी सोस तुका म्हणे न करी सोस भेदे दोष उफराटे पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा दुसरे चरणा दुसरे चरणा संतासिया केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता एकात्मता भाव जाणोनी एकादशाची करी शुद्ध टीका जनार्दनाचे प्रिय पात्र पाही त्या एकनाथा स्मरतो सदाही नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या व्यापक हा विश्वंभर व्यापक हा विश्वंभर चराचर जाचिनी पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले आदिशक्ती शाकंभरी मातेच्या चरणावर वाङ्मयी सेवा समर्पित करण्याकरिता कीर्तन रूपी सेवेला जो निवडलेला अभंग आहे श्रीमंत संत वारकरी संप्रदायाचं जे देवालय आहे अर्थात मंदिर त्या मंदिराच्या कलश या स्थानी विराजमान एकेकाळी ज्यांचे कट्टर वैरी असणारे वेद संपन्न रामेश्वर शास्त्री त्यांनी सुद्धा म्हणावं भक्ती ज्ञान वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखीला श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग आजच्या या चतुर्थ दिनी बरोबर कीर्तन निरूपणा करता घेतलाय। प्रस्तुत अभंग हा स्थितीपर प्रकरणातला आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आम्हा मानवाला भगवान पंढरीनाथाचे चरण धरण्याचा आग्रह करतात। विठ्ठल विठ्ठला सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार येथे नाही खोटा चालत परिहार जानसी अंतर पांडुरंग शुद्ध भावा न लगे सुचवावा परिहार उमटे साचार अनिके ठाया तुका म्हणे भाव शुद्ध हे कारण होईल नारायण भाट त्याचा या न्यायानं आदिशक्ती शाकंभरी मातेच्या नवरात्र उत्सवा प्रित्यर्थ संपन्न होत असलेला आपलं क्षेत्र स्वरूप सुकळी या ग्रामी अखंड हरिनाम सप्ताह तथा
ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 41 आणि या 41 वर्षातील ही आजची चतुर्थ दिनी कीर्तन सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली. ज्या सत्पुरुषांची या उत्सवाकरता शुभ आशीर्वाद आहे, उपस्थित सर्व सत्पुरुषांना मी नतमस्तक होतो. आपल्या सर्व भाविकांना नतमस्तक होतो. आजच्या या हरिकीर्तनाकरता आवर्जून उपस्थित असणारे सर्व परिसरातील तथा पंचकृषीतील आलेले भाविक मंडळी बरं का. आजच्या हरिकीर्तन सेवेकरता उपस्थित गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये आपणा सर्वांना परिचय आहेत. आपल्या परिसरातील गोड कीर्तनकार गुरुबंधू हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज घाडगे हे आवर्जून आज माझ्यासाठी उपस्थित झालेत बरं का. खरं तर ही आवळ्याची मूठ आहे आणि ही त्यांनी बांधलेली आहे. खरं तर मग त्यांचं ते कसं आहे, त्यांनी एकदा शब्द दिला म्हणून सांगतो. तुकोबारायांचं प्रमाण आहे, बोले तैसा चाले. त्याची वंदव्य अजून एक सांगतो, बोले तैसा चाले तुका म्हणे तोची अमोल. विठ्ठल विठ्ठल. आज मला महाराजांनी इथपर्यंत नटून सजून आणले असं म्हणता येईल. आणि या नाम सप्ताह मच्छिंद्र महाराज, काशीनाथ महाराज, बळीराम महाराज मृदंग वाजवतात. सोमनाथ महाराज लिपणे, आमचे गुरुबंधू संदीप महाराज मसरूप याच गावातील आहेत. पांडुरंग महाराज गणगे हार्मोनियम वाजवतात. शिंदे मामा कुकाना आणि त्याचबरोबर गावातील भजनी मंडळी, आमचे भजनी मंडळातील याच गावातील किशोर भाऊ असतील, सागर भाऊ असतील, गावातील सर्व भजनी मंडळी बरं का. आज आवर्जून तेलकुडगाव या गावातून तुळशीराम भाऊ आहेत, माऊली काळे, त्यानंतर ज्येष्ठ भजनी आदरणीय जना अप्पा लोढे हे उपस्थित आहेत. आदरणीय मला इकडून शहर टाकळीवरून आलेले, ढोरसडे या गावाहून आलेले काळे भाऊ असतील, संदीप भाऊ असतील, आपण सर्व मंडळी बरं का. इथे सूर्यकांत भाऊ आहेत, गुंड नाही का, सर्व भाविक मंडळी. आणि कालपर्यंत ज्यांच्या गावी आम्ही ज्यांच्या मातापित्याच्या प्रित्यर्थ भागवत कथा केली असे पोलीस अधीक्षक आहेत आमचे आदरणीय करंडे कुटुंब, ते परिवार करंडे साहेब उपस्थित आहेत. माता भगिनी, लाडक्या भगिनी म्हणू का, हे सोपं पडेल, लाडक्या भगिनी आहेत. पुरुष बांधव, गावातील तरुण मंडळी. आणि आज आवर्जून हे टेलिकास्ट करण्याकरता ऋषिकेश भाऊ हे दूरवरून आलेत बरं का. हे आपल्या गावाचा हा उत्सव, आजच्या दिवसाचं कीर्तन हे अमोल महाराजांनी सांगितलं, हे आपल्याला प्रेक्षेपित करायचं, यूट्यूबला टाकायचं. आमचे महाराज म्हणत असतात, आपला जमाना टायर ट्यूब मध्ये गेलाय, आता युट्यूब मध्ये चाललाय. विठ्ठल विठ्ठल मी सत्पुरुषांच्या नामाला स्पर्श केला नाही. देवगड संस्थांची गादी असेल, ज्ञानोबारायांचं संस्थान असेल, वैकुंठवासी ब्रह्मलीन बाबांचं स्वामीजींचं संस्थान असेल, या सत्पुरुषांच्या चरणी मी विनम्र भावानं नतमस्तक होतो. एकनाथ भाऊनी मला ही सेवा दिली बरं का. वारकरी आहेत एकनाथी भाऊ. आणि ग्रामस्थांचा फक्त फोन यांनी केला, आम्हा ग्रामस्थांचा मला सगळ्याला घ्यायचं, काळजी नका करू. आपल्यातच युक्रेन रशिया जर झाला तर मला नाटोची भूमिका घ्यावं लागेल ना. आणि सध्या तरी फुटू नका, अजून पालकमंत्री पद बाकी. ऐका, शास्त्रामध्ये एक विधान असं आहे की थोरा मोठ्यांच्या नावाला लहान्यानं स्पर्श करू नये, कुणा कुणाचे नाव पुन्हा पुन्हा घेऊ नये, असे सद्गुरूंच्या मुखातून मी ऐकलंय, मी ते सांगतोय. स्वनाम गुरुर्नाम नाम अतिकृपणस्य च श्रेयस्कामन गृह्णीयात् ज्येष्ठापत्य कलत्रयः. ऐका, 5 लोकांचे नाव पुन्हा पुन्हा घ्यायची नसतात बरं का. लक्षात द्या, कुणाचं, स्वतःचं नाव. बऱ्याच लोकांना ती विचित्र सवय असते, आम्हाला म्हणा. अहो लोक भांडतात सुद्धा माना करता. तुकोबाराय सांगतात, रडतात रडोन या मान कोण मागता भूषण. स्वतःचं नाव पुन्हा पुन्हा म्हणायचं नाही, सवय असते बऱ्याच लोकांना, स्वतःच नाव मुखानं घ्यायचं. स्वनाम गुरुर्नाम, गुरुचं नाव घ्यायचं नाही, त्यांना विशेषण द्या. आम्ही आमच्या सद्गुरूला विशेषण देत असताना म्हणतोय मृदंग महर्षी आमचे बाबा. लक्षात आलं असं आळंदीचे, हा मृदंग ज्यांच्यामुळे वाजतोय आमचे मृदंग महर्षी. आता नाव घेऊन सांगावं लागेल, लक्षात येईल. सद्गुरू पांडुरंग बाबा वैद्य. विठ्ठल विठ्ठल. ऐका, सद्गुरूला विशेषण आपण देवगड संस्थानला काय म्हणतो, बाबाजी. स्वनाम गुरुर्नाम
नाम अति कृपणस्य च. कृपण म्हणजे कंजूस मनुष्य, जो काहीच कुठे दान पुण्य करत नाही, अशा माणसाचं नाव घ्यायचं नाही. तुकोबाराय सांगतात त्याला दान दी म्हटलं का त्याच्या हाताला पॅरलेसिस होतो. दाने कापे हात, नावडे तिविसी मात. कंजूस माणसाचं, सप्ताला वर्गणी नाही, मंदिराला पैसे नाही, दानधर्म नाही, अशा माणसाचं नाव आपण पुन्हा पुन्हा घ्यायचं नाही. स्वनाम गुरुर्नाम नाम अतिकृपणस्य. ज्येष्ठापत्य सांगितलंय. आपलं जे थोरलं मुलगा आहे ना, स्वतःचा मुलं 2-3 मुलं असतील तर थोरल्या मुलाचं नाव बापानी त्याला नावानी हाक नाही मारायचं. त्याला दादा म्हणायचंय, त्याला भाऊ म्हणायचंय, त्याला अण्णा म्हणायचंय, नावानी हाक नाही. आणि धर्मपत्नी जी आहे ना, तिला सुद्धा नावानी हात नाही मारायचे संदीप भाऊ, असा नियम आहे. मग आता तीच त्याला रमेश म्हणती, तर मग हा तिला म्हणतो सुमन विठाला विठाला. म्हणून मी या सर्व साधू संतांनी हे जे इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेल उगेला गगनावरी. आदिशक्ती मातेचं वास्तव्यानं पुनीत झालेलं हे गाव, आणि या गावात अखंड हरिनाम सप्ताह, 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा खूप धावपळीनं घेतो बरं का. चेंडू कमी आहे, रन जास्त आहेत. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट वाढले आणि करंट रन रेट कमी आहे. क्रिकेटवाल्याला कळलं विठाला विठाला. ऐका, गोड असा मला बोलावं लागेल. मी अभंगाची योजना पण तशी असं. अप्पा महाराज ना, आदरणीय काशीनाथ महाराज का, आप्पा महाराज, हा मच्छिंद्र आप्पा महाराज, या अभंग इथे आल्या मला विचारलं, सुचलं की हा अभंग संयुक्तिक ठरेल. खरं तर तो नियमच आहे. ज्याला वेळच कळाली नाही, संयमच नाही कळला, तर तो गोबाराय सांग. एका माणसानं आपल्या धर्मपत्नीला खीर मागितली. ती इतकी सुगरण होती, युट्यूबनं स्वयंपाक करणारी, ती त्याला मिरच्याचा ठेसा घेऊन आली. अरे क्षीर मागेता या रायतेची वाडी. आता काय गदडी म्हणलंय विठाला विठाला. या अभंगाची योजना काय केली, इथे आदिशक्तीचं वास्तव्य आहे, शाकंभरी मातेचं. हे बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये आपण फार भाग्यवान आहोत. आपण भारतात जन्माला आलोय. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो भाग्याची संपत्ती. आपल्यामध्ये उपासना पद्धती आहे, भक्ती करण्याची पद्धती. 5 अंगाने भक्ती केल्या जाते, 5 देवतेची भक्ती केल्या जाते. स्पर्श करून जातो फक्त. त्याच्यामध्ये काही वैष्णव भक्त आहेत. विष्णूचे जे भक्त त्याला वैष्णव म्हणा, शंकराचे भक्त शैव म्हणा, देवीचे भक्त शाक्त म्हणा, सूर्यनारायणाचे एक उपासक आहेत आणि गणपतीचे एक उपासक आहेत. हे 5 देवतेचे 5 उपासक आहेत. थोडं सांग. शंकराचे उपासक त्यांना शैव म्हणतात, गणपतीचे गाणपत्य म्हणतात, विष्णूच्याला वैष्णव म्हणतात. हे बघा, या पंचदेवता ज्या आहेत ना, या पंचदेवतेनं 5 भूत वाटून घेतले. भूत कळतं का? भूत कळतात का? एक जण म्हणला खालच्या नदीला येते, ते नाही भूत, ते राहिलेच नाही भूत. आता तुम्ही म्हणताल मग गेले कुठं? आता ते ना, जे जास्त मोबाईल वापरतात ते भूतच समजायचे. विठाला विठाला. ऐका बर का, मी काय सांगतोय, पंचमहाभूत आणि पंचदेवता, लक्ष द्या. पंचमहाभूत आहेत आणि पंचदेवता यांनी आपल्याकडे वाटून घेतलेत. पृथ्वी नावाचं, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, या पंचदेवतांना पंचभूत वाटून घेतले. सोपं बोलतोय. पृथ्वी तत्व खातं गणपतीकडे गेलंय. आप म्हणजे जल, बरोबर ना. हे खातं कुणाकडे गेलंय? शंकराकडे. तेजाचं खातं सूर्यनारायणाकडे गेलंय. वायूचं खातं देवीकडे गेले, म्हणून बाया म्हणतात ते वारं येतं बरं का. आकाशाचं खातं महाविष्णूकडे गेले. पंचदेवता, आलं लक्षात, पंचमहाभूत खाते वाटप घेतले. या देवतेनं तिथी सुद्धा वाटून घेतल्यात 5. महिन्याला 2 एकादशी असतात. काय भाग्य, आज एकादशी, पौष महिन्यातली एकादशी मा, बरं का. एकादशी कोणत्या देवाची असते बरं? पांडुरंगाची, अर्थात विष्णू भगवंताची. त्याच्यात 2 एकादशी असतात, एक शुद्ध आणि एक असंच म्हणलो. एक जण म्हणला नाही थोरलीन धाकटी, त्या डोक्यात तेच होतं. ऐका, हा निवाडा झालेला आहे हो तेव्हा. कार्तिक मासी एकादशी पंढरी यात्रा होईल सरसी. बरोबर संदीप महाराज, समाधीतच आहे ना. दुजी कृष्ण पक्षी तुझं निर्धारेसी दिधली असे. एकादशी महाविष्णूनं वाटून घेतल्या. पुढे महिन्याला येणारी शिवरात्र ही भगवान शंकराकडून वाटून घेतली.
महिन्याला येणारी चतुर्थी कोणत्या देवाने घेतली? गणपतीनं. महिन्याला येणारी प्रतिपदा हे सूर्यनारायणाच्या उपासकांनी वाटून घेतली आणि परिशेष न्यायानं राहता राहिली महिन्यात पौर्णिमा. बरोबर बोलतोय ना गावकरी? ती कोणी घेतली बरं? देवीकडे आले. पंचदेवता, पंचमहाभूत, पंच तिथी आहेत, पंचवार सुद्धा वाटून घेतलेत. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवनामध्ये पाचाचा फार संबंध आहे हो. शरीर ज्ञानोबा राय सांगतात देह सुद्धा पाच तत्वाचा आहे. देह तो पाचाचे झाले, कर्माचे गुणी गुंतले. पाच तत्वाचा शरीर आहे का नाही? पुरुषार्थ सुद्धा आपल्याला किती साध्य करायचे सांगा? भक्ती हा पंचम पुरुषार्थ सांगितलाय. धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि भक्ती हा पंचम पुरुषार्थ. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती. पाच. शरीर पंचतत्वात. पिंड हा उसना अनिला पाचा. विस्तार करतो. हे शरीर पंचतत्वाचं आहे आणि पुण्यतिथीचे कीर्तन तुमच्या पाठ झालेत म्हणून मी तेच जर सांगितलं तर पिष्ट पिशन्याय होईल. म्हणजे दळलेलं पीठच परत दळल्यासारखं होईल. हे शरीर सुद्धा पाचच तत्वाचं आहे मायबाप. पंचमहाभूताचा गोंधळ केले एके ठाई मेळ. बरोबर. आणि खरं सांगू का, जीवनभर माणसाचा पाचाचा आकडा इतका जवळ आहे. माणसं गेल्यावर सुद्धा किती लागतात बरं? काय ध्यानात बरोबर सांगितलं. ते 4 खांदेकरी लागतात आणि एक नंतर म्हणजे किती. हे बघा, मला हे नाही सांगायचं, मला याच्यातून हे सांगायचंय. कारण ब्रह्म एक आहे आणि कार्य ब्रह्म अनेक आहेत. विठ्ठल विठ्ठल. ते ब्रह्म कधी कधी नंदीवर बसतं, हातामध्ये त्रिशूळ घेतं, त्याला मी भोलेनाथ म्हणतो. तेच ब्रह्म कधी उंदरावर असतं, मोदक असतात, उदर मोठं असतं, त्याला आम्ही काय म्हणतो? गणपती म्हणतो. तेच ब्रह्म वाघावर आरूढ असतं, तिला काय म्हणतो आपण? देवी म्हणतोय. म्हणून ज्ञानोबा सांगतात, मी नेवाशाच्या भूमीत बोलतोय. या गावाला नेवासा तालुका आहे. ज्ञानोबा सांगतात 7व्या अध्यायामध्ये, देवो देवी मीच पाही, आही निश्चय त्यासी नाही, भाव ते ठाई वेगळा लेद. अरे देवीत आणि देवात भेद जाणू नका. मला आमच्या गवळी महाराजांनी आता एक विधान सांगितलं. वाङ्मयातली जर देवी जर पाहिजे असेल तर गीता ही सप्तशती आहे. बरोबर. आणि घरातली जर देवी पाहिजे असेल तर श्री ही देवी. विठ्ठल विठ्ठल. ही आदिशक्ती परमात्म्याचंच रूप आहे. म्हणून आपल्यामध्ये भेद करत नाही. वारकरी संप्रदाय अभेद तत्वाकडे घेऊन जाणारा संप्रदाय. एवढी सगळी प्रस्तावना का केली माहित आहे का? ज्या निमित्तानं उत्सव घडतोय ना ते कळावं, बस एवढाच हेतू. त्या आदिशक्तीची उपासना करणारे आपण सर्व मंडळी आहात. आणि अखंड हरिनाम सप्त्याची योजना 4था दिवस तुकोबारायांचा गोड अभंग. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगात तुकोबाराय तुम्हा आम्हाला भगवान पंढरीनाथाला धरण्याचा आग्रह करता. हे बघा, माणसाचं जीवन असं आहे, माणसं काही ना काहीतरी धरणं हा स्वभाव आहे माणसाचा. फक्त अडचण काय आहे माहित बळीराम महाराज, आपण जे धरायला पाहिजे ते धरत नाही आणि जे नको धरायला पाहिजे. मागच्या पंचवार्षिकला त्यांनी मला काय शिवी दिली हे डोक्यात आहे आपल्या. कालचा अभंग नाही देणार. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आज
अध्यात्माचं बोलतो. माझे नाथराया सांगता जीव या धरण्यामुळे जीवदशेला प्राप्त झालाय. मुळात जीवाचं स्वरूप रामचरितमानस ग्रंथाचे निर्माते तुलसीदासजी महाराजांनी जीव आणि ब्रह्म याची व्याख्या केली, डेफिनेशन. ते म्हणतात जीव म्हणजे काय? ईशो जीवो जग काय माया ईसन आप कहू जानक ही असो जीव बंध मोक्ष सर्व प्रद माया प्रेरक शिव. अर्थ सोपं करतो, डॉलरचा रुपया करतो. काय सांगितलंय? माया कळत नाही, ईश्वर कळत नाही, जगत कळत नाही, त्याला जीव म्हणा. जो बंधन देतो, बंधनातून मुक्त करतो, तो शिव आहे, तो देव आहे. जो मुक्त करतो त्याला शिव म्हणा. मग हे बघा, जीवाचं स्वरूप सांगत असताना अध्यात्मशास्त्र नाथबाबा आम्हाला हे सांगतात, धरली परिणाम जीवदशेला आलो. सोपं करतो, जड सांगणार नाही. कल्पना अविद्या तेने झाला जीव, तुका म्हणे हातो स्वये परब्रह्म मूर्खने नेवरम संत चरण. हे बघा, आपण साक्षात परमात्म्याचे अंश आहोत. ममये वांशो जीव लोके, पण नको ते धरलं आणि परिणाम दुःखाला कारणीभूत ठरलो. तुका म्हणे भार माथा टाका अहंकार. तुकोबराय विनंती करतात लोक, हो नको ते धरलंय, नसता छंद लावलाय आणि दुःखाला कारणीभूत ठरलंय. अभिमान धरलाय. काही माणसं अभिमान धरतात ना, कशा कशाचा अभिमान असतो. त्या स्वयंपाक घरामध्ये एक ते चपात्या लाटण्याचं असतं, त्याला काय म्हणतो? नाही बारीक असतं, तर निमुळत असतं. काय पुरुषांना किती अनुभव हो, ते तिकडचं आहे हो, ते खातं त्यांच्याकडलं आहे ना. ज्ञानोबराय म्हणतात ते कसं असतं माहितीये का, ते फार कडक असतं, ते लवतच नाही. कोण? असे बरेच वेळने आम्ही पाहतोय हो. लाटणे जैसा न लवे. अभिमान संपत्तीचा असेल, रूपाचा असेल, सत्तेचा असेल व कशाचा. आता ऐका, माझ्या ज्ञानोबरायला काय म्हणायचं. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याला अहंकाराचं पिस लागलंय, भूत लागलंय ना, ते फार घातक असतंय. जे अहंकारादी रूढ एकदेशी मूड, तया परमार्थ हा गूढ न प्रगटावा. अहंकारी माणसाला परमार्थ सांगूच नाही. अहंकार लागलाय ना आपल्या पाठीमाग, नको त्या गोष्टीचा, आणि परिणाम दुःख झालंय. आता ऐका, तुकोबाराय सांगतात, समजा तुमच्या पायात काटा रुतला, तुम्ही म्हणता का नाही आता पौष मध्ये गुतलाय, चैत्रात वैशाखात काढू चढ. डोळ्यात समजा हरळ गेली, ज्ञानोबराय सांगतात लोक जीवन मन लागत नाही महाराज डोळ्यात गेल्यावर.
पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे. तुकोबरायचे का अभंग आहे. डोळ्यामध्ये कणू आणू तेही न समाय. तुम्हाला करमत नाही, लगेच काढतात. तसं आम्ही अहंकार धरलाय, त्याच्यामुळे दुःख आलंय. मग तो अहंकार कशानं निवृत्त होईल? साधू संतांनी चिकित्सा केली, जाणलं. साधू संत विचारी आहे. जीवानं जे धरायला पाहिजे ते धरलं नाही, आणि जे नको धरायला पाहिजे ते धरलंय. परिणाम दुःख झालंय. हे बघा, तुम्ही कसं धरलंय यावरून कळतंय की ते तुम्ही सोडणार आहात की नाही सोडणार. आता पहा, तुम्ही काहींचं नुकतंच पदार्पण झालंय व्यसनामध्ये. ते 5-5 वर्षाला बरेच जणांचं डेब्यू होतं ना. आम्ही सप्ताह करायचे, माळकरी करायचे, टाळकरी करायचे, आणि ते वारं आलं कसं बिंगत येतं महाराज, वातावरणच बिघडत आहे. एखादा नुकतंच व्यसन करत असेल तर त्याला दरडावून सांगितलं तर तो सोडत असतो. पण एखादा जर अट्टल असेल तर तुम्ही एवढे गंभीर नका हो, अगदी मोकळं सांगतोय तुम्हाला. एवढं गंभीर साधा विषय हो. आमचे महाराज एक विनोद सांगत असतात, म्हणजे लौकिकात सिद्धांत सांगाय. व्यसन जर आतून जर धरलं तर वरून सांगून उपयोग होत नाही. एक माऊली महाराजांकडे पंढरपूरला गेली, चातुर्मासाचा काळ. महाराज दर्शन घेतलं. महाराज तुमची सेवा आहे मार्गशीर्ष महिन्यात आमच्या गावात. मग महाराज तिथे याल का तुम्ही? आल्यावर माझ्या घरी 2 मिनिटं दूध घ्यायला. ते म्हणजे महाराज तुमचा ना माझा परिचय नाही. महाराज तुम्ही एवढं गोड प्रवचन करतात, एवढं कीर्तन करतात, एवढी तपस्वी वाणी आहे. माझा सोन्यासारखा संसार आहे हो. मला 2 मुलं आहे, शेतीवाडी बंगला सगळं आहे. पण माझे मालक लई चांगला आहे, फक्त एकच खोडे. काय? कुकण्याला जाताना धगड जाते, येताना साईड पट्ट्या पुरत नाही. असे ती माऊली म्हणली. कळालंय ना तुम्हाला? हा, म्हणजे बागासदार भागात तुम्ही लोक आहात ना, उसाच्या भागातले. त्याला फक्त ते उडी खोडे, बाकी माणूसला हिराचे हो. दुसऱ्याच्या जखमेला जरी मानला तरी खपणार नाही. मग माझी अशी इच्छा आहे, तुम्ही येऊन एकदा सांगावं. महाराजांनी त्या माऊलीचा भाव जाणला, जसं मला तुमचा कळाला. येईल माऊली, येईल, आश्वासित केलं, येईल, मला आठवण करून द्या. योगायोग महाराज त्या दिवशी लवकर पोहोचले. ती माऊली हजरच होती. महाराज ओळखलं का? मी आले होते, तुम्ही म्हटले होते दूध घ्यायला या. चला ना महाराज माझ्या घरी, या ना तुम्ही. महाराज संयोजन कमिटीला म्हटले, चला त्या माऊलीचा आग्रह आहे, 2 मिनिटं. महाराज त्या दिवशी त्या माऊलीनं नवऱ्याला घरी कुठं जाऊनच दिलं नाही, घरातच दामून ठेवलं. महाराज येणार आहे आपल्या घरी, अजिबात कुठं नाही. महाराज तिच्या घरी गेले, तिच्या समोर तो मालक बसवला, सगळे लोक बसले. महाराज 2 शब्द सांगा ना. महाराजांनी उपदेश केला. माऊली, नरदेह परत भेटत नाही. हा नरदेह याच्यामध्ये माळ धारण करावी, एकादशी करावी, व्यसन करू नये, दारू पिऊ नये, तंबाखू खाऊ नये, वाईटाची संगती करू नये, सगळा उपदेश केला. आणि त्या माणसाने जेवढं सगळं टिकमार करत गेला. हो महाराज, हो महाराज, आजपासून बंद, आजपासून बंद, सगळ्या गोष्टीला तो म्हणत राहा. लोक म्हणले, बघा महाराज, याच्यासाठीच तुम्हाला बोलवलं होतं. म्हणतो की नाही हा काय बंद? महाराज तिनं ऐकलं, माऊलीनं आपला नवरा बंद म्हटलाय, लगेच त्या दुधात केशर टाकलं. महाराज मी म्हणले होते तुम्हाला, याच्यासाठी आग्रह केला होता, बंद म्हणतात माझे मालक. आनंद झाला, महाराजांना दूध दिलं. आता महाराज म्हटले, आता येऊ मी? राम भाऊ आजपासून बंद बर का? हो बंद. पण त्याचा एक मित्र होता, मित्राला सगळ्या सिक्रेट गोष्टी माहित असतात, ब्ल्यू प्रिंट. विठाला विठाला म्हणला, महाराज हा गडी म्हणतोय बंद, पण नेमकं काय बंद ते एकदा व्हेरिफिकेशन करून द्या ना. OTP येईल, काही OTP नका सांगायचो, आता शासनाचे तेच सांगणे आपल्याला. हा नेमकं बंद म्हणतोय, पण काय बंद? मग त्याला जाताना महाराजांनी शेवटचा हात मारला. होय भाऊ, राम भाऊ नेमकं बंद काय? तो म्हणला, आजपासून महाराज लोकांना घरी दुधाला आणायचं बंद. विठाला विठाला. विनोद संपला. मला एवढं सांगायचंय, त्या माणसानं जे व्यसन धरलंय ते वरवर धरलं का आतून धरलंय. तसं आम्ही जो संसार, आम्हाला रोज कळतंय हो, तो संसार रडवतोय. माझे ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, हा संसार लटका आहे रे, लटिका व्यवहार. प्रमाण देतो, अर्धले तुम्ही बोला. दुःख बांधवडी आह्या संसार, फल कटतो संसार संसार दुःख. असंच म्हणतात लोक, माना डुलीतेत आणि लेख सून झोपत, म्हातारा म्हातारी तीनला मोटरी. विठाला विठाला. दुःखाचं कारण आलंबन. आम्ही संसार आतून धरलाय. आता ऐका, तो संसार कशा रीतीने धरलाय? 4 अंगाने धरलाय, फक्त स्पर्श करतोय. हा संसार उपाधीनं धरलाय 1, प्रारब्धाच्या संबंधामुळे 2,
सामान अधिकरणामुळे 3 आणि सगळ्यात घातक संबंध तो आमचा या संसाराचा आहे, त्याला तादात्म्य संबंध म्हणतात. पटलंय ना? बाकीचं जड नाही सांगणार, सोपं सांगतोय. तादात्म्य संबंध. आम्हाला असं वाटतं हे माझंच आहे, हे मीच आहे, या धारणा आहे. हो, ज्ञानोबराय सांगतात ज्याप्रमाणे तो पारधी मनुष्य असतो त्याला ते हे धरायचं असतं, काय? पोपट धरायचा असतो, बरोबर? हा, त्या पारद्याकडे 5 गोष्टी असतात साहेब. आता हे पोलीस आहे त्यांना पारधी लोकांकडे 5 गोष्टी असतात आणि ज्ञानोबरायांनी सांगितले. उभी सांगा. विठाला विठाला ससाने चिकाटी खोकरा खोच घेऊन निघती डोंगरा पारदी जैसे. जाळं असतं त्याच्या, ससाने बहिर ससाना असतं त्याच्या, भाला असतो पारद्याकडे. आणि पारधी काय करतो? त्याला पोपट धरायचा. ऐका बरं का, आपण संसार कसा धरलाय मला ते सांगायचं. मग तो अशी नळी घेतो, एक तार असती, तारेवर नळी बांधतो, समोर काहीतरी खायला टाकतो, पोपट येतो आणि त्या नळीवर बसतो. ती नळी अशी गरकन फिरते आणि परिणाम तर पोपटाचं तोंड खाली होतं आणि पाय असं तो घट्ट धरतो. कशाला? नळीला. कोण? हा, असे बरेच पोपट आहेत ना. हा, म्हणजे पोपटाच्या मैना पण तशा आहेत सध्या. नाही, पंढरीची वारी नाही करणार, नेवाशाच्या वारी नाही करणार. त्यांना म्हणलं अक्का चला ना आता वारीला. नाही नाही, कांदे बाकी अजून लावायची. धर नाही हो. चोखे नाली केसी गोविले पाया, चोखे नाली